श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये वेगळ्या वाटेवरची पुस्तकं या मालिकेत आज ऐकूया आनंदाचे आवारू श्रीमद भागवत कथा या डॉक्टर विद्या देवधर लिखित पुस्तकाचा डॉक्टर वसुधा सहस्रबुद्धे यांनी घेतलेला वेध. अपार महिमा भागवताचा वदवेना कोणासाचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा तम आरता. या शब्दात श्रीमद भागवताचा गौरव गायला जातो. हा ग्रंथ खरोखरच आनंदाचे आवारू आहे. या अंगणातल्या कथा, काव्य किंवा तत्वज्ञान यामधून आपल्याला भरपूर आनंद मिळतो. भागवतातल्या 350 कथांमधल्या 165 कथांचा डॉक्टर विद्या देवधर ह्यांनी अधिक अभ्यास करून त्या कथा या संग्रहात समाविष्ट केल्या आहेत. त्यांनी सुरुवातीला कथा या लोकप्रिय साहित्य प्रकाराचा वेध घेतला आहे. संस्कृत साहित्यशास्त्र आणि कथा साहित्याची वैशिष्ट्य यामधून भागवतातल्या कथेची शास्त्रशुद्धता आणि आवश्यकता नक्कीच अधोरेखित होईल. या कथांमध्ये प्रेम, भक्ती, परोपकार अशी शाश्वत मूल्ये आहेत. त्याचप्रमाणे संघटन, दीर्घोद्योग, वक्तशीरपणा या आजच्या कॉर्पोरेट जगात आवश्यक असलेल्या गुणांचं महत्त्वही भागवत कथांमधून स्पष्ट होतं. यासाठी आज 21व्या शतकात या कथा सांगणं आवश्यक आहे असं लेखिकेला वाटतं. भागवतातल्या कथा मनोरंजक आहेत. त्या वाचताना इसापनीतीची आठवण येते. इसापनीतीप्रमाणे भागवतातही जीवन उन्नत करणारी तत्त्व सांगितली आहेत. उदाहरणार्थ, माणसाने परोपकारी, अनासक्त, सदाचारी असावं. राजा परीक्षित आणि शमीक ऋषीपासून भगीरथापर्यंत रामकृष्णाच्या कथा इथे याच उद्देशाने सांगितल्या आहेत. वृक्ष, पशु, पक्षी, पृथ्वी, समुद्र, नद्या, पर्वत यांच्यातला परोपकार, धैर्य, सातत्य, गांभीर्य, स्थैर्य या गुणांचा उपयोग महर्षी व्यासांनी कथांमधून कसा सांगितला आहे ते लेखिकेनं उलगडून दाखवलं आहे. पर्यावरणाचं महत्त्वही इथे नकळत अधोरेखित होतं. निसर्गाशी जवळीक जमवून घेऊन पूजा करून पुढे मानवी जीवनशैलीचा विकास होत गेल्यामुळे त्यांच्या भाषा आणि चालीरीतीत विविधता आहे. सिंधू संस्कृती, आर्य आणि द्रविड संस्कृतीच्या विकासाचं प्रतिबिंब या कथा साहित्यात दिसतं. ऋग्वेदातल्या इंद्र, मरुत वर्णनपर सूक्तात असलेली कथाबीज भागवतकारांनी आपल्यापर्यंत पोचविली आहेत आणि डॉक्टर देवधर यांनी त्यातलं मर्म उलगडून दाखविलं आहे. गाधीपुत्र विश्वामित्र, अग्नीचा जन्म, बृहस्पती जन्म, वामनावतार अशा अनेक उदाहरणं देता येतील. बहुसंख्य कथा नीतिशास्त्र, व्यवहार चातुर्य समजावण्यासाठी आहेत, परंतु तिथे उपदेश नाही. तसंच त्यामध्ये साहित्यिक मूल्य आहे म्हणून त्या टिकून आहेत. विश्वामित्रांची तपश्चर्या कठोर परिश्रमांची ओळख करून देते. मोठ्या भावाचा राज्यावरचा अधिकार मान्य करणाऱ्या शंतनूचा सरळपणा मनाला भिडतो. 3 पावलं जमीन मागणाऱ्या वामनाचा हेतू ओळखून शुक्राचार्यांनी बलीला सावध केलं. हा सावधपणा, व्यवहार हे ज्ञानाचं महत्त्वाचं अंग आहे. नीतिकथा, शौर्यकथा, अद्भुत कथा अशा अनेक प्रकारच्या कथा इथे मांडल्या आहेत. या कथांमधल्या तत्त्वज्ञानाचा गूढ अर्थ लेखिकेने उलगडून दाखविला आहे. उदाहरणार्थ, गजेंद्र मोक्षाची कथा आर्त भक्तीचं उदाहरण समजलं जातं. परंतु भगवंताची स्तुती करताना गजेंद्र म्हणतो, मी जिवंत राहण्यासाठी प्रार्थना केली नाही. मृत्यूपूर्वी अज्ञान दूर व्हावे आणि ते तुम्हीच करू शकता यासाठी तुम्हाला बोलावलं. गजेंद्राचा हा भाव लेखिकेनं स्पष्ट केला आहे. अशा या तत्त्वज्ञानाचं अधिष्ठान असलेल्या कथा नक्कीच मार्गदर्शक ठरतील. वेगळ्या वाटेवरची पुस्तकं या मालेमध्ये आनंदाचे आवारू श्रीमद भागवत कथा या डॉक्टर विद्या देवधर लिखित पुस्तकाचा डॉक्टर वसुधा सहस्रबुद्धे यांनी घेतलेला आढावा आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात उद्या पुन्हा भेटूया. नमस्कार.